बाईकवरून बस्तरच्या सुंदर दऱ्याखोऱ्या पाहण्यासाठी निघालेला प्रवास. मुंबईच्या 24 वर्षीय रिद्धी ठक्कर यांच्यासाठी मात्र शेवटचा प्रवास ठरला. मुंबईतील 24 वर्षीय बायकर रिद्धी ठक्कर या बायकर्सच्या ग्रुपसोबत छत्तीसगडमधील बस्तरला फिरण्यासाठी निघाल्या होत्या. रायपूरवरून बस्तरच्या दिशेने जात असताना धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर मरकाटोला घाटाजवळ बुधवारी पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार रिद्धी यांच्या बाईकला मागून आलेल्या अज्ञात अवजड वाहनाने धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. सोबतच्या बायकर मित्रांनी तातडीने डायल केलं 112. त्यांना आधी चरामा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आणि प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी धमतरी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान रिद्धी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारं वाहन आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. रिद्धी यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबियांसह बायकर कम्युनिटीलाही मोठा धक्का बसला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.